भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेचं एकत्रीकरण गरजेचं, दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं, अंबादास दानवेंची जाहीर भूमिका. ठाणे पालघर विधान परिषदेची जागा भाजपला न मिळाल्यानं नाराजी चव्हाट्यावर, शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरताना भाजपच्या बड्या नेत्यांची दांडी. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये तणाव टोकाला, भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू, आमदार अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप. रायगडमधील जागेवरून महायुतीमध्ये तणाव कायम, महेंद्र दळवींची कन्या अर्ज माघार घेणार नसल्याचे संकेत, अनिकेत तटकरेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पुणे राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून ड्रामा, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताच विक्रम काकडेंना उमेदवारी, तर सुनील टिंगरेंकडूनही उमेदवारीचा अर्ज दाखल. नाशकात विधान परिषद निवडणुकीमध्ये गित्ते बंधू आमने सामने, तर गणेश गीतेंसह बंधू गोकुळ गीतेंनीही भरला अर्ज. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी चर्चा झाली होती, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत तटकरेंची कबुली, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली, तटकरेंचं वक्तव्य. अहिल्यानगरमधील उद्यानामध्ये मुस्लिम महिलांचं नमाज पठणामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक, हिंदुत्ववाद्यांकडून उद्यानामध्ये हनुमान चालीसाचं पठण. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटी कडून 7.5 तास चौकशी, टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला पटेलनं आश्रय दिल्याचा आरोप. आरक्षणाचे वाद सोडवण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक, मनोज जरांगेंच्या उपोषण समाप्तीनंतर आरक्षण अभ्यासक बोलले. अनिल अंबानींना मोठा धक्का, रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी एमडी अटकेत, अमिताभ झुंझुनवाला यांना सीबीआय कडून अटक. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशांची एकूण संख्या 37 वर, एकही जागा अद्याप रिक्तच. विठ्ठल रुक्मिणीच्या धार्मिक विधीचं दर्शन भाविकांना घेता येणार, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय. अमृता फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षाचं वाटप, महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण उपक्रम, अमृता फडणवीसांनी चालवली ई रिक्षा. जागतिक महायुद्धाची ठिणगी, इराणकडून होर्मुझ जलमार्ग रोखण्याची पुन्हा एकदा धमकी. शस्त्रसंधीवरून तणाव निवळला, ट्रम्प यांची नेतान्याहू यांच्याशी चर्चा. सोशल मीडियावर खातं उघडण्यास बंदी, मलेशियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची सुद्धा तरतूद.